भरपूरच जास्त पानी होऊन गेलेलं है एरीचं। तो अपना ये जो है ना कुआं, मतलब कुआं नहीं बोल सकते इसको, वेरी बोलते हैं हमारे इधर। तो बहुत पानी आ चुका है इधर, बहुत बढ़िया काम हो गया। बारिश चल रही थी बहुत टाइम से, मतलब 2-3 दिनों से। पूरे खेत में ज़्यादा गवत उग गया है। आता शेतात पूर्ण गवतच झालेलं आहे आणि नारळ असून मला फायदा घेता येत नाही। एवढे जास्त नारळ आहे याला, पण एक नारळ खाता येत नाही। नमस्कार मित्रांनो, कसं आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं निक पाटील ब्लॉगमध्ये। तर आता आहे ना शेतापासून ब्लॉग सुरू करतोय मी। आलेलो होतो शेताचा डवारा घ्यायला, कारण की कपाशी वगैरे कशी झालेली आपली ते पाहण्यासाठी। पण अगोदर म्हटलं विहिरीला पाणी किती उतरले ते पाहून घेतलं तुम्ही। तर म्हटलं जाऊ द्या, हिंदी मराठी दोघं कॉमन चालू ठेवायचं। जसं श्रीमान दादा करतो त्या प्रकारे आपण शूट करायचं म्हटलं, म्हणजे हिंदी पण चालू ठेवायची आणि आपली मराठी मातृभाषा पण चालू ठेवायची। तो आता हे जे वावर आहे ना, हे गिनगिरास लावण्यासाठी सोडलेलं आहे मी। जेव्हा आता तर नाही लावता येणार, कारण की थांबा एक मिनिट दाखवतो। आता लावायचा असा विषय झालेला आहे की हे तुम्हाला खोड दिसत आहे का, हे पहा, हे जमा झालेले आणि बाकीचे मी जमा केलेले पण होते। जसे की हा एक भूगोल, हा एक भूगोल, हा एक भूगोल, हा एक भूगोल, असे बऱ्यापैकी। आणि गिनगिरास जे नवीन ऑडियन्स असतील किंवा त्यांना गिनगिरास काय तर तो हा विषय, हे रोपाला पाहताय तुम्ही, हा विषय गिनगिरासचा राहतो। म्हणजे जेणेकरून आहे ना आपले गाय म्हैस बैल, म्हणजे जे ढोर राहतात ना आपल्याकडे, त्यांचा हिरवा चारा आणि कपाशी चांगल्या प्रकारे वाढ घेते आपली। मस्त झालेली आहे कपाशी। हा प्लॉट जो होता ना आपला 2 एकरचा, हा मी अगोदर लावलेला होता, हा मे मध्ये लावला गेलेला होता। आणि बाकी तिकडचा प्लॉट दिसतोय ना, तिकडे थोडं लेट झालेलं होतं आहे ना, थोडं लेट झालेलं होतं। कारण की आहे ना तिकडची जी ठिबक आहे ना, आपली ठिबक असलेली ती मी नवी केलेली होती, पण 2 वर्षापासून ते ठिबक जात नव्हतं, कारण की पाणी भरपूर आहे आणि आडमापात लावायचं। मक्का वगैरे जे काही होतं ना ते आडमाप लावून द्यायचं, म्हणजे ना सरी पाडून टाकून द्यायची आणि आडमाप पाणी सोडायचं। त्यासाठी म्हणून ठिबक आतरायचो नाही। आता साले हे कुत्रे पण एवढे मादाचोत झालेले आहे ना, हे पहा इथं बसलेला आहे, इथं बसलेला आहे, त्याचा काही विषय नाही, बसलेला काही गोष्ट नाही, पण तो ते ठिबकची नळी कोरून काढून, हे पहा हे झाड कोरून काढून, कोरून काढून पूर्ण ठिबकची वाट लावून टाकता झाले। म्हणजे ठिबकला आहे ना ते दातात चावडून त्या नड्या तोडून टाकता। मग ते एवढी महागाची ठिबक, आता जैनची ठिबक तुम्हाला सर्वांना तर माहिती आहे किती महाग राहते, त्यासाठी। आणि इथं गोल मारून दिलेलं आहे मी सबलाईनवर पूर्ण, हे पाहू शकता तुम्ही। आता मस्त जडतंय, येलो दिसतंय ना, म्हणजे याचं काम चालू झालेलं आहे, प्रक्रिया चालू झालेली। येलो झालं म्हणजे समजून घ्यायचं प्रक्रियामध्ये काम चाललेलं आहे। तर काय नाही, आजची अपडेट अशी आहे। आता घराला आलेले 2-3 माणसं कामाला, पाहू आज काय ते फ्रंटची डिझाईन मी तुम्हाला त्या मागच्या ब्लॉगमध्ये काही टाकले नाही, पण आज टाकेल मी नक्की। ही डिस्प्ले दिसत असेल पहा, तुम्हाला शो करत असेल, अशीच घ्यायची आपल्याला आणि तेच काम चालू आहे। आता घरी जाऊन मी तुम्हाला दाखवतो। चला मग भेटू आता घरी। तुम्ही हेच गिनगिरास आहे आणि हे पहा केवढं पट्टा वाढत राहते। म्हणजे एक टायमाचं कापलं ना, नंतर ऑटोमॅटिक एवढं वाढत राहतं, एकदम फास्ट काम चालतं त्याचं। इथं काकान त्यांचं लावलेलं आहे माझं, हे पण कापून घेतो मी टाकायला। ते पण मला चारा टाकून देतात, मी पण त्यांचं टाकून देतो। म्हणजे काय, आता येईल पण चारा टाकला गेलेला आहे, ही काकाची, ही पण काकाची आणि माझी। तर तुम्ही म्हणशाल मी काय शिक्षण करतो काय नाही, तर भावना डिप्लोमा कंप्लीट झालेला आहे। त्यानंतर मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे BCom मधून, आणि आता MBA घ्यायचा प्लॅन चालू आहे माझा। जॉब पण आता साईडला पाहतोय मी बँकमध्ये, तर ती पण जर्नी तुम्हाला दिसणारच आहे। आता तर चालू झालेली, जे आता एक 2 सबस्क्रायबर वाढवायला पाहिजे आपले। आजचा 3रा व्हिडिओ करा तुम्ही, फॉलो वगैरे करा, तुमच्या भावाला सपोर्ट करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि निक पाटीलला लवकरच 1 लाखापर्यंत पोहोचवा। असे काहीतरी डिझाईनचं काम चालू आहे आपलं। हा कारागिरी व्यवस्थित नाही आली ना, येल पकडायचं। फ्रंटमधून दाखवेल मी तुम्हाला। अशा प्रकारे डिझाईन येते, बनल्यानंतर चांगली दिसणार आहे ती। आता तर कामच चालू आहे तिचं, फिनिशिंग झाल्यावर समजेल कशी येईल कशी नाही। पिक्चर शो करतोय तशी येणार आहे ती। आता आम्ही येऊन गेलेलो होतो ग्राउंडवरती। अभी इधर आने के बाद हमारा एक ही काम रहता है, दौड़ना, एक्सरसाइज करना और एक गोळा वगैरे फेकना। तर आता आहे ना आम्ही काली तर सर्व हे केलेलं होतं। पाऊस तर 2-4 दिवसापासून चालूच होता, जसं की माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहतच आहेत। तर मी इथं आहे ना
आम्ही इथं काल सर्व माती वगैरे टाकली. इथं पुणे डाब पाणी येऊन जायचं इथं. आणि आता तो एक गेलेला आहे घोडा घ्यायला. आता घोडा घेऊ आणि घोडा टाकायचा आपण इथं व्यवस्थित पाणी इथं. नवीन देर पाहिजे माझ्या तरक्कीवर जमाना पण जळायला पाहिजे. नाती गोती खूप केली आता पैसे पण छापले पाहिजे मला.